स्नेह आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, टीआरटीच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांनी IBPS असेल किंवा MPSC असेल, JMFC असेल, MES असेल किंवा पोलीस भरती किंवा इतर जे काही पूर्व प्रशिक्षण दिलं जातं आणि या पूर्व प्रशिक्षणाचा रिझल्ट लागलेला आहे, DV सुद्धा सुरू आहे. मग DVच्या संदर्भातील हे अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण काही विद्यार्थ्यांचे ग्रुपला सुद्धा मेसेज येतात आणि पर्सनल सुद्धा मेसेज येतात की सर आम्ही चंद्रपूर जिल्ह्यातील आहोत किंवा आम्ही गडचिरोली जिल्ह्यातील आहोत आणि आम्हाला जे काही कन्फर्मेशन जे लिस्ट म्हणजे जी कॉपी आहे किंवा जे काही पत्र आहे ते आम्हाला मेलला दुपारी प्राप्त झालं आणि आमचं उद्या DV आहे, तर मग आम्ही कसं करायचं? आम्हाला तर DVला जाता येणार नाही, कारण 900 ते 1100 किलोमीटरचा हा डिस्टन्स गडचिरोलीचा विद्यार्थी किंवा चंद्रपूरचा विद्यार्थी, गोंदियाचा विद्यार्थी हा त्या दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता किंवा 9:30 वाजता पुण्याला पोहोचू शकत नाही. मग अशा विद्यार्थ्यांचे जे प्रश्न होते तर अशा विद्यार्थ्यांना वंचित राहावं लागत आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठीच हा व्हिडिओ बनवतो आहे, कारण यासाठी की आपल्याला ही आलेली संधी ही न गमावता आपल्यासाठी TRTने पुन्हा संधी उपलब्ध करून दिलेली आहे. त्या सर्वांसाठी पुन्हा सांगू इच्छितो विद्यार्थी मित्रांनो की ज्या विद्यार्थ्यांच्या डेट्स जरी गेल्या असेल तरी सुद्धा 2 ते 3 दिवस ते एक्स्ट्रा त्यांनी ठेवलेले आहे. कालच मी त्यांना फोन केलेला, कारण तुमचं जे कन्फर्मेशन जे मेलला आलेले जे काही पत्र आहे त्या पत्रावरती तुम्ही जे स्लिप आहे त्या स्लिपवरती एक नंबर दिलेला आहे. त्या नंबरला जर तुम्ही फोन केला तर ते तुम्हाला सांगतील की तुम्ही उद्यापर्यंत आले किंवा परवापर्यंत आले तरी चालेल. आता IBPS ची जी डेट आहे ते उद्याच आहे, म्हणजे आज आहे, तरी सुद्धा आज आपले विद्यार्थी, काल त्यांनी दुपारपर्यंत ती कन्फर्मेशन स्लिप त्यांच्या मेलला पाठवली, परंतु ती मेल आल्यानंतर माहीत झाल्यानंतर तुरंत विद्यार्थी कोणतेही तिकीट काढून किंवा ट्रेन गेल्याशिवाय पर्याय नाही. ट्रॅव्हल्सने जर गेलं तर 1400 म्हणजे 1400-1500 रुपये त्याला खर्च येतो. जाणं येणं 3000 रुपये खर्च या ग्रामीण भागातील आदिवासी विद्यार्थ्यांना खर्च करावं लागतं. परंतु विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासाठी त्यात सूट दिलेली आहे. त्यांनी डायरेक्ट सांगितलेलं आहे की सर तुम्ही सोमवारपर्यंत जरी आलात, लक्षात घ्या आजची जरी IBPS ची जरी डेट असली तरी त्यांनी सांगितलं की तुम्ही सोमवारपर्यंत जरी आलात, कारण शनिवार आणि रविवार दोन्ही दिवशी सुट्टीच्या दिवस आहे, सोमवारपर्यंत जरी आलात आणि शनिवार रविवार सुद्धा त्यांचं त्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुरू राहणार आहे, सोमवारपर्यंत सुद्धा तुम्हाला संधी आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी अजून DV केलेला नसेल त्यांना असं वाटत आहे की पुण्याला कोण जाईल, कसं जाता येणार आहे, त्याबद्दल आम्हाला माहिती नाही. अशा जर विद्यार्थ्यांना तुम्हाला प्रश्न पडले असेल तर विद्यार्थी मित्रांनो, आवर्जून तुम्ही त्यांना फोन करा. नक्कीच तुमचा DVची डेट जरी गेली असेल तरी तुमचा त्या ठिकाणी DV करून घेतला जाणार आहे. त्यामुळे असलेली जी संधी आहे, तुम्ही चांगलं पास झाला आहात, तुमचा त्या ठिकाणी नंबर लागलेला आहे आणि ज्या काही विद्यावेतन आहे त्या माध्यमातून तुम्हाला आर्थिक मदत 75,000 असेल, 60,000 असेल किंवा 72,000 रुपये असेल, या ज्या संधी आहेत या संधी गमावू नका. कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की इन्स्टिट्यूट लेवलला सर्व गोष्टी मॅनेज होत असतात आणि या मॅनेज यासाठी की आपल्या गरीब होतकरू तळागाळातील आदिवासी विद्यार्थी हा प्रशिक्षण घेतलं पाहिजे आणि पूर्व प्रशिक्षण घेऊन कुठेतरी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून शासकीय नोकरीत किंवा शासकीय सेवेमध्ये तो यावा आणि आपल्या घरची गरिबी दूर करावं, हा एक उद्देश त्या ठिकाणी आर्थिक पाठबळ त्यांना मिळावं, आर्थिक स्थैर्य निर्माण व्हावं, हाच एक उद्देश आहे. आणि त्या माध्यमातून आपल्या सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या DVची डेट जरी गेली असेल तरी पॅनिक होऊ नका, घाबरू नका आणि स्वतःला असं समजू नका की माझं हे सर्व गेलेलं आहे. तर त्यांना फोन करा आणि सांगा की अशा अडचणी असल्यामुळे मी त्या ठिकाणी येऊ शकलेलो नाही, तर सर मी आज किंवा उद्या येऊ शकतो का? तर नक्कीच ते हो म्हणतील आणि तुम्ही तिथं जायचं आहे. जर अशा काही अडचणी आल्या तर नक्कीच तुम्ही मला फोन करा विद्यार्थी मित्रांनो. आपण त्यांना धारेवर धरू, त्या माध्यमातून आपल्या सर्व विद्यार्थ्यांचा DV झालाच पाहिजे, हे महत्वाचं आहे. तुमच्याकडे जर कोणतं कागदपत्र नसेल तर त्या संदर्भात सुद्धा तुम्ही त्यांना संपर्क करून त्यांना तिथं भेटून तुम्ही तुमचा प्रॉब्लेम मात्र सॉल्व्ह करू शकता. आता राहिला मुद्दा पोलीस भरती प्रशिक्षणाचा. पोलीस भरती प्रशिक्षणाचा रिझल्ट कधी लागणार आहे? तर विद्यार्थी मित्र, वारंवार तुम्ही मला ग्रुपला मेसेज करत असता की सर रिझल्ट सांगा, इतर व्हिडिओ तुम्ही टाकता रिझल्ट सांगा. विद्यार्थी मित्रांनो, कालच मी ग्रुपला एक मेसेज केलेला आहे की आपल्या विद्यार्थ्यांनी DV साठी त्यावेळेला TRTच्या त्या ऑफिसमध्ये जेव्हा तो गेला तर त्यावेळेला मी त्यात उल्लेख केला आणि त्याला सांगितलं की DV संदर्भातील म्हणजे तुम्ही पोलीस भरतीच्या रिझल्ट संदर्भातील माहिती विचारा. तर त्यांनी सांगितलं, मला फोन केला, दुसऱ्या विद्यार्थ्यांनी मला फोन केला, पण त्यांनी तेच उत्तर दिलेलं आहे की जेव्हापर्यंत या विद्यार्थ्यांचा DV होत नाही तेव्हापर्यंत आम्ही रिझल्ट लावणार नाही आहोत, असं त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे.
म्हणजे आता हा डीबी सोमवार नंतर रिझल्ट जो आहे हा सोमवार नंतर लागेल, कारण डीबीचा सोमवारपर्यंत होणार आहे. हे सुद्धा आपल्या सर्व विद्यार्थ्यांना समजून घ्यायचं आहे. कारण जो रिझल्ट लावणे आहे तो माझ्यावर नाहीये, हे लक्षात घ्या. माझं काम आहे तुम्हाला अपडेट देणं. ज्या गोष्टी मला माहिती होतात त्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो, तुमच्यापर्यंत अपडेट देतो आहे. हे आपलं काम आहे विद्यार्थी मित्रांनो. जर अडचणी आल्या तर सोडवण्यासाठी ही प्रयत्न आपण करीत असतो. म्हणून ही जी माहिती आहे, हे जे अपडेट आहे, हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणाऱ्या जे काही व्हॉट्सअपचे ग्रुपची लिंक आहे, टेलिग्रामची लिंक आहे, चॅनलची लिंक आहे, त्यावरती जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला मला संपर्क करता येणार आहे, मला बोलता येणार आहे, मला व्हॉट्सअपवरती मेसेज सुद्धा करता येणार आहे, ज्या माध्यमातून तुमच्या समस्याचं निराकरण सुद्धा आपण करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.